नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता निंगी आणि बंड्या बरोबर आता अनिकाच्या मैत्रिणींना आपल्याकडून वळून घेतात। अनिकाबद्दल खोटं सांगून तेव्हा आता लगेच त्या सर्व काही खरं सांगून जातात की आता अनिकाने आतापर्यंत काय काय केले, कमळीला कसा त्रास दिला, हे सर्व काही सांगतात। तर ते ऐकून निंगी म्हणते की अगं काय म्हणतात, काय सांगतेस अगं, कसली डेंजर आहे ही माकडी, आणि आम्हाला मात्र तुम्ही सुद्धा तिच्यासारख्या वाया गेलेल्याच वाटायच्या, पण खरंच तुम्ही तिच्यापेक्षा खूपच चांगले आहेत। तेव्हा आता बंड्या लगेच म्हणतो की निंगे, भोळ्या पोरींना मात्र त्या अनिकासारख्या चॅप्टर मुलीची संगत लागली। आता मात्र कमळी हे सर्व बोलणं ऐकत असते। तेव्हा आता बंड्या लगेच चरणचं नाव घेतो। तो चरण सुद्धा धुतल्या तांदळासारखा नाही, त्या अनिकाने त्याची सुद्धा किती वाट लावली। त्यावर आता पिंक्स म्हणते की हो नाहीतर काय, त्या अनिकाचं काय जातं, तिचं काय बिघडतं, परंतु त्या बिचाऱ्या चरणला कुठेही ऍडमिशन नाही मिळत, असाच इकडे तिकडे फिरत असतो। त्यावर आता बंड्या म्हणतो की खरंच तो आता चरण असतो तरी कुठे, कारण खरंच त्याचं सुद्धा खूप वाटोळं ह्या अनिकाने केलं, आणि आता मला त्याच्याकडे काही उधारी आहे आणि ती उधारी घेण्यासाठी तो अजूनपर्यंत काही मला दिसलेलं नाही, आणि हे फक्त त्याने माझी उधारी द्यायला नको का, नाहीतर ते मालक माझ्या पगारातून कापतील। म्हणजे तो सध्या कुठे असतो, म्हणजे त्याच्याकडून उधारी तरी मला घेता येईल, म्हणून तो बरोबर सिम्स आणि पिंक्स या दोघींकडून बंड्याचा पत्ता शोधतो। त्यावर आता सिम्स म्हणते की कुठे असणार, कारण आपल्या कॉलेज जवळ जी चहाची टपरी आहे तर तेथे रोज असतो तो। आता मात्र कमळीने हे ऐकल्यानंतर कमळी लगेच आता फोन कट करते, कारण आता हा चरण कुठे आहे हे सगळ्यांना आता समजलेलं असतं। तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर कमळी जायला निघते, परंतु तोच आता ऋषीचा तिला धक्का लागतो, आणि आता ऋषी तिला म्हणतो की तू, कारण तिचं स्कार्फ आहे तर ते थोडं खाली आलेलं असतं। तेव्हा आता लगेच ऋषी तिला विचारतो की तू, त्यावर आता लगेच कमळी थोडासा वेगळा आवाज काढते आणि म्हणते की ते अनिकाचा मेकअप करण्यासाठी मी आलो होतो। आता मात्र ही कमळी लगेच घाईने अनिकाकडे निघून येते, ऋषी तिच्याकडे पाहतच असतो। त्यानंतर मात्र आता अनिका तेथे डोळे बंद करूनच असते। कमळी तिला म्हणते की हे बघा मॅडम, आता डोळे उघडा, आणि आता अनिका त्यांना विचारते की माझ्या मैत्रिणी काय म्हणाल्या। त्यावर आता कमळी म्हणते की तुमच्या मैत्रिणी संध्याकाळी येतो असे म्हटल्यात, आणि चला मॅडम आता मी निघतो, संध्याकाळी येते मी। तेव्हा लगेच अनिका म्हणते की एक मिनिट, तू कुठे निघालीस? अगं हे बघ, संध्याकाळी मेकअप तर करायचा आहे, परंतु तोपर्यंत माझ्या स्किनची आणि फेसची काळजी कोण घेणार? त्यावर आता लगेच कमळी म्हणते की तुम्ही एक काम करा, दर अर्ध्या तासाला लिंबू पाणी किंवा नारळ पाणी पीत राहा, म्हणजे हे बघा तुमची त्वचा एकदम टवटवीत छान राहील। आतून जर आपण एकदम शांत असलो तर बाहेरून एकदम भारी दिसतो बघा, आणि तसंही तुम्ही खूपच सुंदर आहात। त्यावर अनिका म्हणते की आय नो दॅट, तरी सुद्धा तू नाही जायचं। आणि तेव्हा आता कमळी मुद्दाम डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, म्हणजे हे बघा अहो, तुमच्या स्पेशल मेकअपसाठी मात्र मी अगदी स्पेशल असं गुलाबजल मागवलेलं आहे, ते आणण्यासाठी तर मला जावंच लागेल, त्यापेक्षा मी आत्ताच जातो आणि संध्याकाळी परत लवकर येतो। त्यावर आता अनिका म्हणते की हो हो लवकर या। तर आता कमळी म्हणते की हो लवकर येतो, असे बोलून आता घाबरतेच कमळी आपली बॅग वगैरे घेऊन तेथून जातच असते, आणि तेवढ्यात होतं तर काय, समोर कामिनीला धक्का लागतो आणि तिचं स्कार्फ लगेच आता धक्क्याने खाली येते। आता कामिनी तिच्याकडे अगदी रागाने पाहते, कमळी तर खूपच घाबरते। त्यावर आता लगेच कामिनी तिला धरते आणि म्हणते की गावछाप, तुझं इथे काय आहे, तू इथे काय करायला आलीस, चल आतमध्ये। म्हणून आता कमळीच्या हाताला धरून तिला रूम मध्ये घेऊन येते आणि तिला बेडवर ढकलत म्हणते की खरं सांग, तू येथे कशाला आली होतीस, असा हा वेश पालटून येथे कशासाठी आली होती, नक्की तुझा उद्देश काय होता ते सांग बरं। तेव्हा आता कमळी रागाने म्हणते की मी अनिकाचा मेकअप करायला आलो होतो, म्हणून ती जायला निघते। कामिनी पुन्हा तिचा हात धरते आणि तिला हिसकावते। तेव्हा मात्र आता लगेच कामिनी तिला विचारते की काय चोरलंस, दाखव ना काय चोरलंस। त्यावर तर कमळी काही घाबरत नाही, कमळी म्हणते की व्हिडिओ चोरायला मी इथे आले होते, की ज्या व्हिडिओच्या जीवावर तुम्ही हा साखरपुडा अगदी ठरवलास, त्या प्राजक्ताचा व्हिडिओ, आणि आम्हाला सगळं काही कळालेलं आहे, कडून तुम्ही तो व्हिडिओ घेतलेला आहे आणि नयनतारा मॅडमला तुम्ही ब्लॅकमेल करताय। त्यावर त्या कामिनी अगोदर थोडीशी घाबरते आणि परत लगेच वेड्यासारखी हसते आणि म्हणते की अच्छा, म्हणजे शेवटी तू त्या व्हिडिओ पर्यंत पोहोचलीच। त्यावर तर कमळी म्हणते की हो, आणि आता मात्र बघत राहा की तुमचा हा खरा चेहरा मी सगळ्यांच्या समोर कसा आणते दे। तेव्हा आता कामिनी मुद्दाम नाटक करत म्हणते की कमळे अगं नको नको, असं करू नकोस, हा माझा मोबाईल घे आणि यातील हा व्हिडिओ डिलीट कर। म्हणून आता आपला मोबाईल घेऊन कमळीच्या हातात द्यायचं नाटक करते, आणि मी पुन्हा अशी चूक नाही करणार, खरंच तू डिलीट कर।
कमळीला आता खरं वाटतं. बिचारी आता कामिनीचा मोबाईल घेते आणि तो व्हिडिओ डिलीट करत असताना मात्र कामिनी लगेच आता अगदी जोरजोराने हसायला सुरुवात करते. त्यावर आता लगेच कामिनी म्हणते की काय ग, मला मूर्ख समजतेस? अगं तू एकदा डिलीट केला तर काय मी तो डिलीट झाला असं समजेल? अगं मी त्याच्या 50 कॉपी तयार केलेल्या आहे. तू तर स्वतःला खूप शहाणी समजतेस का? कोण हिरोईन आहे का तू? बोल नक्की तुला काय करायचं आहे? हा व्हिडिओ तुला कुणाला दाखवायचा आहे? नयनताराला दाखवायचा आहे का? अगं नयनताराला तर ऑलरेडी माहिती आहे, मग कुणाला दाखवायचा? त्या तुझ्या अन्नपूर्णा आजीला दाखवायचा आहे का? म्हणजे जी गोष्ट मी टाळायला बघते तर तीच गोष्ट तुला जग जाहीर करायची आहे. तर अगं तू त्रास कशाला घेते? हा व्हिडिओ व्हायरल तर मीच करते. त्यानंतर मात्र आपण छान एक काम करू, प्राजक्ताला सगळीकडे फेमस करू आणि हीच ती, तिच्यावर अत्याचार झाला होता हीच ती असे सगळेजण म्हणतील. त्यानंतर मात्र आता ती प्राजक्ता अगदी खाली मान घालून आत्महत्या करील आणि तिच्या सगळ्या आत्महत्याचं कारण हे सगळं काही तुझ्यावर येईल. आणि मला या गोष्टीची काळजी वाटते की जेव्हा ही नयनताराला कळेल तेव्हा ती तुझं काय करेल याची. म्हणून आता कमळीच्या हातातील आपला मोबाईल घेते आणि कमळीला घाबरण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तू आता विचार करायचा की प्राजक्ताच्या हत्येचं कारण आपल्या डोक्यावर घ्यायचं की गपगुमान ही गोष्ट जशी होती तशी होऊन द्यायची. आणि तुला जर तिच्या हत्येचं कारण तुझ्या डोक्यावर घ्यायचं असेल तर ज्या घटकेला तू नयनताराकडे हा व्हिडिओ नेशील त्याच वेळेस मात्र हा व्हिडिओ मी व्हायरल करेल. किती मज्जा येईल. आणि जर तुला ह्या सगळ्या गोष्टी घडायच्या नसेल तर मात्र गपगुमान येथून निघून जायचं आणि यापुढे मात्र ह्या बंगल्याच्या आसपास सुद्धा दिसायचं नाही. आणि आता निघ म्हणून आता ती आता कमळीला ढकलून देते. कमळी रागाने तिच्याकडे बघत तेथून निघून जाते. तेव्हा आता कामिनी ठरवते की आता ह्या साखरपुड्याची अंगठी घालण्याची घाई तर करावीच लागेल. त्यानंतर आता इकडे ऋषी तयार होतो आणि खिडकीजवळ उभाच असतो. तेवढ्यात मात्र कमळी ही निंगीला भेटते. आता ऋषी तिच्याकडे पाहत असतो कारण मगाशी जी काही धडकलेली मुलगी होती ती तर कमळी होती हे आता ऋषीच्या लक्षात येते. निंगी आता कमळीला सांगत असते की अगं आम्ही चरणचा पत्ता सापडला. त्यावर आता ऋषी म्हणतो की ही तर निंगीशी बोलते. आणि आता ऋषी विचार करतो की ही वेषांतर करून का आली असेल आणि आल्यानंतर ती मला का भेटली नसेल. आता ऋषी विचारत पडतो. त्यानंतर मात्र आता इकडे कामिनीने पैसे घेऊन आता काही गुंडांना चरणकडे पाठवलेलं असतं आणि ते चरणला ते पैसे देतात आणि म्हणतात की हे पैसे घ्यायचे आणि इथे कुठेही फिरकायचं नाही, नाहीतर त्या कामिनी मॅडम आहे तर त्या तुला जिवंत जाळतील. आता चरण म्हणतो की हो मला माहिती आहे. आणि तेवढ्यात बंड्या आता एका कोपऱ्यामधून हे सर्व काही ऐकत असतो आणि पाहत असतो. चरण त्यांना म्हणत असतो की चरणने शब्द दिलेला आहे तर तो पाळत असतो, त्यामुळे तुम्ही आता येऊ शकतात. म्हणून आता ते गुंड जायला निघतात. तोच लगेच आता बंड्या लपतो आणि तेथे मात्र आता बंड्या कमळी आणि निंगी ह्या दोघींची वाटच पाहत असतात. आणि तेवढ्यात रिक्षातून त्या दोघी येतात आणि बंड्याकडे चौकशी करतात की चरण कुठे आहे. तेव्हा आता बंड्या म्हणतो की तो तिकडे गोडाऊन मध्ये आहे. तेव्हा मात्र कमळी निंगीला तेथेच रिक्षाजवळ थांबायला सांगते आणि बंड्याला घेऊन तिकडे निघून जाते. त्यानंतर आता इकडे रागिनी अनिकाला आवाज देते की अनिका. तेवढ्यात अनिका बाहेर येते. आता रागिनी म्हणते की खरंच किती छान दिसतं माझं बाळ. तर अनिका म्हणते की अगं मॉम मी रेडी नाही झाले. ती मेकअप आर्टिस्ट कुठे राहिली? माझा कॉल सुद्धा ती उचलत नाही. एकतर माझा मेकअप पूर्ण झालेला नाही आणि ती मला बोलली होती की दुपारपर्यंत ती येईल म्हणून. मग ती अजून का आली नसेल? मला टेन्शन होतंय. त्यावर तर रागिनी तिला रिलॅक्स व्हायला सांगते आणि हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मला पहिलं सांग बरं ज्वेलरी मध्ये काय काय घेतलंस आणि तुझ्या कोण कोण मैत्रिणी येणार आहेत बरं? आणि ते सगळं सोड. अगं तुझी ग्रॅनी आजी कुठे? सकाळपासून ती मला कुठे दिसलेली नाही. त्यावर तर लगेच अनिका म्हणते की अगं ग्रॅनी आजीचं राहून दे, परंतु ऋषी अजून तयार झाले की नाही ते सुद्धा मी अजून पाहिलेलं नाही. तेव्हा आता रागिनी म्हणते की व्हेरी गुड. अगं असं कसं चालेल राजा? तू जर त्याला विचारलं नाही तर त्याला राग येईल, त्यामुळे जा बरं तू त्याला विचार. तोपर्यंत तुझी मेकअप आर्टिस्ट सुद्धा येईल. म्हणून अनिका लगेच आता ऋषीकडे जाते. त्यानंतर आता इकडे कमळी मात्र त्या टपरीवर येते आणि आता ह्या गोडाऊनचा दरवाजा वाजवते. तेवढ्यात आता चरण उठतो आणि दरवाजा उघडतो. तोच लगेच कमळी दणकने एक लाथ ठेवून त्याच्या तोंडावर मारते. तसा तो लगेच खाली पडतो आणि कमळीला पाहून म्हणतो की काय तू? तेव्हा आता चुटके वाजवत कमळी म्हणते की चरण तुझा खेळ संपला. तेव्हा आता चरण उठतो आणि कमळीला म्हणतो की तू येथे काय करतेस? तेव्हा आता कमळी रागाने म्हणते की मी येथे काय करतो आणि सनकनी पुन्हा त्याच्या तोंडात ठेवून देते आणि तसा तो खाली पडतो. त्याच्या हातातील ते पैसे सुद्धा खाली पडतात. कमळी म्हणते की आता कळाले असेल की मी इथे काय करतो ते. अरे काय रे तुला प्राजक्ताच्या अब्रूशी खेळायला लाज कशी वाटली नाही? आणि आता तर खेळला आणि वर आता ते सगळं काही विकायला सुद्धा निघालास. अरे तेव्हा माझीच चूक झाली. मी तुला तेव्हा सोडायला नको होतं. तुमच्यासारख्या मर्दापेक्षा जनावरं चांगली आहेत. म्हणून कमळी त्याची गचंडी धरत त्याला चांगली मारत असते. तेव्हा आता चरण लगेच कमळीला ढकलून देतो तर बंड्या त्याच्यावर धावून जातो. तेव्हा तो बंड्याला सुद्धा लोटतो आणि बंड्या मात्र आता त्या हातगाडीवर जाऊन पडतो.
ते बंड्याला धरलेलं असतं तर कमळी आता तेथून एक लाकूड घेते आणि जोरात आता त्या चरणच्या पाठीत मारते, त्याच्या डोक्यात मारते. त्यानंतर आता तो बंड्याला मारतो आणि लगेच कमळीचा गळा आवळतो आणि तेवढ्यात आता बंड्या मागून येतो आणि कमळीला सोडवतो आणि बंड्या चरणला धरतो. चरण आणि कमळी ह्या सगळ्यामध्ये आता झटापट सुरू असते. तो आता पुन्हा कमळीला धरतो आणि बंड्याला ढकलून देतो. बंड्याच्या हाताला लागलेले असते आणि आता तो कमळीचा गळा पकडून तिला अगदी दाबण्याचा प्रयत्न करतो. कमळीला त्रास होत असतो तरी सुद्धा कमळी त्याला हिसकावण्याचा प्रयत्न करत असते आणि आता मात्र कमळीचा गळा त्याने इतका दाबलेला असतो, कमळीला आता इतका त्रास होतो, डोळे पांढरे करते आणि त्याच वेळेस ऋषी मागून येतो आणि जोरात चरणला ढकलून देतो. तेव्हा आता लगेच चरण आता ह्या ऋषीकडे पाहत असतो आणि कमळी ऋषीकडे. त्यानंतर आता इकडे अनिका मात्र आता ऋषीला आवाज द्यायला त्याच्या रूममध्ये येते. ऋषी आवाज करत असते, अरे ऋष मी आलेले आहे अनिका म्हणून आवाज देत असते, परंतु आता तो दरवाजा उघडलेला असतो म्हणून अनिका आता ऋषी करत आतमध्ये रूममध्ये येते. तोच आता ऋषी इकडे ह्या चरणला चांगला त्याला मारत असतो आणि कमळी आता अगदी श्वास तिचा अगदी रोखलेला असतो आणि रडत असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असते. त्यानंतर मात्र आता ऋषी चरणला धरतो आणि आता तो कमळीला विचारतो की कमळी हे सर्व काय सुरू आहे इथे. त्यावर आता कमळीला काही व्यवस्थित बोलता येत नसते. ती म्हणते की अहो ऋषी सर याने मात्र प्राजक्ताबरोबर जे काही केले त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ आता व्हायरल करतोय आणि तोच व्हिडिओ याने कामिनी आजीला दिला आणि कामिनी आजीने तो व्हिडिओ नयनताराला दाखवून मात्र नयनतारा मॅडमला ब्लॅकमेल केलं आणि म्हणूनच तुमचा आणि अनिकाचा साखरपुडा होतोय. तर ऐकून आता ऋषीला आणखीनच राग येतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अनिका आता रूममध्ये ऋषीला पाहते, परंतु ऋषी तेथे नसल्यामुळे अनिका आता सुजाताला विचारते की ऋषीला तुम्ही कुठे पाहिलत का. तेव्हा आता सुजाता म्हणते की नाही, कारण मी मगासपासून इथे आहे परंतु आता ऋषी सर मला कुठेही दिसले नाहीत. तेव्हा मात्र अनिका ही सुजाताला जायला सांगते आणि आता सुजाता गेल्यानंतर आता ही मनात म्हणते की आता एंगेजमेंटसाठी फक्त 1च तास बाकी आहे आणि हा ऋष कुठे गेला असेल. ओ माय गॉड, म्हणजे ऋषीला माझ्याशी एंगेजमेंट करायची नाही म्हणून तो पळून तर गेला नसेल ना. म्हणून अनिकाला खूप टेन्शन येते आणि लगेच रडतच मॉम आणि ग्रॅनी आजी म्हणत धावतच त्यांच्याकडे हे सर्व सांगायला जाते. त्यानंतर आता मात्र ऋषीला इतका राग आलेला असतो. ऋषी मात्र आता चरणला चांगला मारतो आणि आता तेथील एक लोखंडाची वस्तू आहे जोरात मात्र उचलून तो आता ह्या चरणच्या डोक्यात घालायला जाणार. तोच लगेच कमळी ओरडते की ऋषी सर थांबा, चरण तर दोषी आहे परंतु तितकीच ती कामिनी आजी सुद्धा दोषी आहे. त्या चरणला मात्र आपण योग्य ती शिक्षा देऊ, परंतु तेथे जाऊन मात्र त्या कामिनी आजी आणि अनिकाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलाच पाहिजे. त्यानंतर मात्र आता इकडे साहेबाची साखरपुड्याची तयारी सुरू असते, कारण त्यात त्याला इंटरेस्ट नसतोच. आता एक माणूस बॉक्स घेऊन येतो आणि तो म्हणतो की इतकी मिठाईची बॉक्स कशाला आणली, 1-2 आणायला पुरेसी होती आणि कोणाला इतका आनंद झाला माहिती नाही म्हणून साहेबा तयारी करत असतो. तेव्हा आता लगेच कामिनी ही बडबड करत येते, ही कमळी दिसते तितकी नाही, कारण त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघाली ती. पेज बदलून ती इथे आली आणि तिला काय वाटलं हे मला कळलं नसेल आणि काही घोळ तर ती करायची नाही ना. पण नाही करणार, कारण ते मीला प्राजक्ताच्या व्हिडिओची धमकी दिलेली आहे. इतकी मोठी रिस्क ती नाही घेऊ शकत, पण तरी सुद्धा मला बेसावध राहून सुद्धा नाही चालणार. काही झालं तरी मला अलर्ट राहावंच लागेल. नयनतारा आणि ऋषी या दोघांना व्यवस्थित मला मॅनेज केलं तर झालं. आज काही झाले तरी अनिका आणि ऋषी या दोघांचा साखरपुडा होईल म्हणजे होईलच. एकदा की साखरपुडा झाला तर पुढे हे लग्न सुद्धा होईल. एवढी सगळी मेहनत केली मी ती वाया जाऊन देणार नाही म्हणून आता कामिनी रागिनी जवळ टेबलवर येऊन बसते आणि तेवढ्यात आता अनिका धावतच येते, ग्रॅनी आजी मॉम करत. आणि तेवढ्यात आता सर्वजण धावतच अनिका जवळ येतात. अनिका आता ओरडतच असते की ऋष पळून गेला, ऋष कुठेही नाही. तेव्हा आता रोहित म्हणतो की 1 सेकंद शांत हो, तुला कळते की तू काय बोलते. अगं ऋष कशाला कुठे पळून जाईल. ह्यावर मात्र अनिका लगेच आता खूप मोठ्याने ओरडते की मी सगळीकडे पाहिलं तो कुठेही नाही, काय माहिती तो कुठे गेला. आणि साहेबावर ओरडत म्हणते की तुम्ही काय बघतात, शोधा त्याला कुठे. तर सतीश सुद्धा म्हणतो की साहेबा जा, ऋषी कुठे आहे त्याला शोधून आणा. त्यावर आता नयनतारा रोहितला ऋषीला फोन लावायला सांगते आणि बघ तो कुठे आहे ते. तेव्हा आता नयनताराला खूप टेन्शन येते. नयनतारा लगेच आता तेथे टेबल खुर्चीजवळ येऊन बसते. प्राजक्ता तिला म्हणते की आई तू पॅनिक होऊ नकोस, मी बघते दादा कुठे वरच्या रूम मध्ये आहे का. तेव्हा मात्र आता अनिका लगेच कामिनीला बाजूला ओढते आणि म्हणते की हे बघ, ऋष जर पळून गेला असेल तर मात्र तो व्हिडिओ आत्ताच्या आत्ता तू व्हायरल करून टाक, या लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की आपण सुद्धा काय चीज आहोत. त्यावर आता कामिनी तिला म्हणते की हळू, अगं हळू जरा,
येथे असला काही तमाशा करण्याची गरज नाही. तेव्हा आता सतेज म्हणतो की राजन, अरे तो इथेच होता, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. राजन म्हणतो की मला माहिती आहे की ऋषी इतका बेजबाबदार मुलगा नाही, तो घरातच कुठेतरी असेल, अनिकाचं लक्ष त्याच्याकडे गेलं नसेल. अनिका आता रडत म्हणते की मला ऋषी हवा आहे. त्यानंतर मात्र इकडे अन्नपूर्णा नयनतारा जवळ येते. नयनतारा खूपच घाबरत म्हणते की ऋषी येतच असेल, तो इथेच कुठेतरी असेल. त्यावर आता अन्नपूर्णा नयनताराला म्हणते की हे बघ, रिलॅक्स. अगं नयनतारा, तू इतकी का घाबरलीस? अगं तो इथेच कुठेतरी जवळपास असेल, एखादा मित्र आला असेल, त्याला रिसीव्ह करण्यासाठी तो गेला असेल. बघ अनिका नको त्या गोष्टीमध्ये लगेच पॉझिटिव्ह होत असते आणि ऋषीच्या बाबतीत तर जास्तच आहे. नको इतकी काळजी करू. त्यावर आता नयनतारा म्हणते की तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे, नक्की पण त्याने सांगून जायला हवं होतं. त्यावर आता नयनताराला अन्नपूर्णा आजी विचारते की तुला एक विचारू का? नयनतारा म्हणते की हो विचारा. आता अन्नपूर्णा आजी विचारते की हा साखरपुडा मात्र ऋषीच्या मर्जीने होतोय का? नयनतारा नाही असं म्हणून जाते. आता मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की काय बोलतेस? आता नयनताराच्या लक्षात येते. नयनतारा परत म्हणते की नाही म्हणजे हो, त्याला विचारूनच मी आता हे लग्न ठरवलेलं आहे असे घाबरतच बोलत असते. अन्नपूर्णा आजीला संशय येतो. अन्नपूर्णा आजी नयनताराला विचारते की तू इतकी अस्वस्थ का दिसते? आता नयनतारा घाईने पाणी पिते, खूप घाबरलेली असते. अगं साखरपुडा ठरला तसे मी तुला पाहते, तू खूप अस्वस्थ दिसते, नक्की मला सांग काही झालेले आहे का? तेव्हा आता नयनतारा घाबरते. तर अन्नपूर्णा आजी तिला पुन्हा म्हणते की तू माझ्या मुलीसारखी आहे, तू आपल्या हे आईला सांगणार नाही का नक्की काय झाले ते? आणि तेवढ्यात तिथे रागिनी येते आणि रागाने नयनताराला म्हणते की रागिनी अगदी रागातच म्हणते, अगं नयनतारा, कोणतीही पद्धत झाली, ऋषी असा अचानक गायब कसा होऊ शकतो? अन्नपूर्णा आजी आता रागिनीला म्हणते की रागिनी, काय पद्धत आहे तुझी ही बोलण्याची, जरा शांत राहा. ऋषी कुठेही गायब झालेले नाही, उगाच छोट्या गोष्टींचा तुम्ही इतका बाऊ का करतात? येईल तो. आणि तेवढ्याच साहिबा येतो. साहिबा सांगतो की ऋषी साहेब कुठेही दिसत नाही आणि त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. आता मात्र सगळ्यांना आणखीनच टेन्शन येते. तेव्हा मात्र प्राजक्ता सुद्धा येते आणि ऋष कुठेही कोणत्या रूम मध्ये नाही असं ती आईला सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकून अनिका लगेच मोठ्याने ओरडते की असं कुठे नाही, मला माझा ऋषी हवा आहे, म्हणून अगदी जोरजोराने ओरडत असते. तेव्हा आता अनिका जोरात ओरडत असते तर नयनतारा म्हणते की अनिका, ऋषी इतका बेजबाबदार नाही. त्यावर आता कामिनी लगेच आता अनिकाला आवरत म्हणते की नयनतारा, तू सुद्धा इतकी जबाबदार नाहीस, हे तुझ्या लक्षात आहे का? आणि तेवढ्यात मात्र रोहित हा नयनताराला म्हणतो की आई, मी ऋषीचा फोन लावतोय, त्याची रिंग पण जाते, परंतु तो फोन उचलत नाही. तेव्हा आता अनिका ही नयनतारावर खूपच चिडते. काय नयनतारा मॅडम, तुमचा मुलगा आहे तो, मग तुम्हाला लक्ष का ठेवता नाही आलं? आमची एंगेजमेंट आहे, तो यायला पाहिजे, त्याला शोधून आणा. तेव्हा आता अगदी उद्धट सारखं बोलल्यानंतर आता अन्नपूर्णा आजी अनिकावर ओरडते, जरा तोंड आवर, कुणाशी बोलते याचं भान ठेव जरा. अन्नपूर्णा आजी रागिनीवर चिडते, अगं जरा लेकीला समजाव. तेव्हा आता रागिनी म्हणते की हो समजावते आणि अनिकाला ती शांत राहायला सांगते. आणि रागिनी अनिकाला बाजूला जाऊन जरा शांत राहायला सांगते, जरा धीर धर असं म्हणते. आणि हे पक ऋषी मात्र नयनताराच्या शब्दाच्या बाहेर नाही, त्यामुळे तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. आणि आता मात्र तेवढ्यात ऋषी जोरात ओरडतो की आलोय मी. तेव्हा आता सगळेजण ऋषीकडे पाहतात. आणि हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.